दाखव बोल असं दाखवा. आज कलर बोली रोड क्षेत्रीय कार्यालयाला आलोय म्हणजे काय माहितीये का, भालेराव आणि जाधव साहेब हे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आहेत. त्यांनी आमच्या छत्रपती शिवाजीनगर भागात बोली रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये उच्चांक मांडलाय. जिथं अतिक्रमण झाले, जिथं बेकायदेशीरपणा आहे तिथं ते कारवाई करत नाही. सर्वेच्या नावावरती लोकांना पैसे मागतात, दारूतून येतात, लोकांना आरेरावी करतात, धमकी देतात. कारवाई करण्याचा अधिकार आहे तुम्हाला, ठीक आहे, पण कुणावरती कारवाई करा? अरे तुमच्याकडे ऑलरेडी बोली रोड क्षेत्रीय कार्यालयात हॉकर झोन डिक्लेअर करा. जिथं जिथं हॉकर झोन डिक्लेअर केलेत ना, तिथून तुम्ही कारवाई करता आणि तिथून लोकांना बाहेर काढताय. ही गोष्ट चालणार नाही. आणि हे जाधव आणि भालेराव जे कोणी आहेत त्यांची निलंबनाची मागणी करण्यासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांचं आज रितसर त्याबाबतचं निवेदन मी सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तांना देणार आहे इथं बोली रोड क्षेत्रीय कार्यालयाचा. आणि हा आमचा कृष्णा जाधवला काल तिथं आरेरवीची भाषा, तुला बघून घेतो, तुझ्यावरती गुन्हे दाखल करतो. काय हा कृष्णा जाधव गुन्हा दाखल करण्यासारखा? का तर त्यांनी तुम्हाला फक्त विचारलं, साहेब तुम्ही खरंच पालिकेचे आहेत का आणि तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे का? आयडेंटिटी कार्ड पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घालणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला त्याचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र विचारण्याचा अधिकार आहे. आपण टॅक्स पेअर आहोत, आपला तो अधिकार आहे. हा सागर, या सागरचा 10 वेळा टेबल तिथं हॉकर झोन असताना तुम्ही कुणाची परवानगी न घेता डायरेक्ट तो काढलेला आहे आणि या सामान्य जनतेवरती त्रास देऊन अधिकार देताय आणि यांना ब्लॅकमेल करताय, यांच्यावरती कारवाईच्या धमक्या देताय, कारवाईचे बडगे उतरतात का? आता हा माणूस सुधारलाय, या माणसांनी काय करावं? चोऱ्या, दरोडे, भांडणं, मारामाऱ्या हेच काम करून त्यांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे का? पोरं सुधारतायत तर त्यांना सुधरून द्या, उगाच त्यांना वाईट मळण्यावरती घेऊन जाऊ नका. हेच आमचं मागणं आहे. आता या मागणीसाठी आज मी सहाय्यक आयुक्त बोली रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या इथे आलेलो आहे. तर जे गोविंद डांगट साहेब आहेत त्यांना आम्ही आता बोलवणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. एक मिनिट थांबायचं, त्यांना बोलवा. अतिक्रमणचे भालेराव जाधव साहेब, हाय हाय. अतिक्रमणचे भालेराव जाधव साहेब, हाय हाय. अतिक्रमणचे भालेराव जाधव साहेब, हाय हाय. अतिक्रमणचे जाधव भालेराव साहेब, हाय हाय. यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. भालेराव जाधववरती कारवाई झालीच पाहिजे. कारवाई झालीच पाहिजे. जाधव आणि भालेराव या अतिक्रमण जे कोणी आता हे आहेत, साहेब नमस्कार. आम्हाला तुमच्याकडनं अतिशय पॉझिटिव्हली या ना साहेब अपेक्षा आहे. साहेब हे निवेदन तुम्हाला देतो आहे की आपल्या इथे अतिक्रमणचे 2 अधिकारी आहेत साहेब, जे लोकांना सर्वेच्या नावावरती धमकी देतात. जर तुम्ही मदत नाही केली, 500 रुपये मागतात, जर 500 रुपये दिले नाही तर तुमच्या गाडीवरती आणि तुमच्यावरती कारवाई करू. साहेब हे असं चालणार नाही. यांना ड्रेस घालणं बंधनकारक आहे साहेब, त्यांना आयडी देणं, त्यांचं दाखवणं बंधनकारक. मग ते का दाखवत नाही? माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये पण साहेब आज आम्ही तुम्हाला हे देतोय, एक निवेदन देतोय साहेब. आपल्या बोली रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये अनेक बागवान लोकांचे वेगवेगळ्या ठिकाणी टेम्पो लागले जातात साहेब, त्यांच्यावरती कारवाई होत नाही. पण स्थानिक भूमिपुत्रांवरती कारवाई होती, स्थानिक नागरिकांवरती कारवाई होती. साहेब आम्ही गुन्हेगार नाहीयेत आणि आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही टॅक्स पेअर आहोत. तर प्रत्येक नागरिकाला म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना विचारण्याचा अधिकार आहे की बाबा तू खरंच कॉर्पोरेशनचा आहे का, तुझा आयडी कार्ड दाखव, तू ड्रेस घातला पाहिजे. तू जर सर्वेला आला तर तुम्ही ड्रेस घालणं बंधनकारक आहे. मग या आरेरावीची भाषा. तर हा माणूस आहे, ह्या माणसाला सांगतात सरकार, जर आम्ही तुम्हाला तुमच्या कामापासून अलिप्त केलं तर तो सरकारी कामात गुन्हा दाखल होतो. पण उगाच तुम्ही जर का धमक्या दिल्या आम्हाला सरकारी कामात आम्ही गुन्हा दाखल करतो तर हे चालणार नाही. त्यांच्यावरती कारवाई झाली साहेब पाहिजे, हीच आमची तुम्हाला मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.